तर मित्रांनो, यामधील पहिला असा प्रश्न आहे की मानसशास्त्र म्हणजे काय? तर याचं उत्तर बघा. मानसशास्त्र म्हणजे वर्तन आणि मानसिक प्रक्रियेचे शास्त्र. मानसशास्त्राची उत्पत्ती डॅश व डॅश या दोन शब्दांपासून झाली. तर मानसशास्त्राची उत्पत्ती ही सायकी व लोगोस या दोन शब्दापासून झाली. पुढचा प्रश्न. मानसशास्त्राचे जनक कोणास म्हटले जाते? मानसशास्त्राचे जनक. तर मानसशास्त्राचे जनक हे ॲरिस्टॉटल यांना म्हटले जाते. पुढचा प्रश्न. सुरुवातीच्या काळात मानसशास्त्र हे डॅशचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणून प्रसिद्ध होते. तर सुरुवातीच्या काळात मानसशास्त्र हे आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणून प्रसिद्ध होते. मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली? मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र. तर ही व्याख्या केली आहे मॅकडुगल यांनी. मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र. ही व्याख्या केली मॅकडुगल यांनी. पुढचा प्रश्न. मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र होय. ही व्याख्या कोणी केली? मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र होय. तर ही व्याख्या केली आहे मॅकडुगल यांनी. ही पण व्याख्या मॅकडुगल यांनीच केलेली आहे. पुढचा प्रश्न. आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र. आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र. तर अशी व्याख्या केली आहे ॲरिस्टॉटल यांनी. आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र ॲरिस्टॉटल. बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली आहे? तर बोधावस्थेचा, बघा, बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. तर अशी जी व्याख्या केली आहे ती आहे विल्यम वुंट यांनी. बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र. लक्षात ठेवा. सिग्मंड फ्राइड डॅश मानसशास्त्रज्ञ होते. तर सिग्मंड फ्राइड हे ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ होते. सिग्मंड फ्राइड यांनी मानसशास्त्राची कोणती व्याख्या केली आहे? तर बघा, अबोध अवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. अबोध अवस्थेचा. आणि बोध अवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र. ही व्याख्या केली आहे विल्यम वुंट. बघा फक्त किती साम्य या दोन व्याख्यामध्ये. अबोध अवस्थेचा आणि बोध अवस्थेचा फक्त एवढाच फरक आहे. इथं कन्फ्युजन होऊ शकते. सिग्मंड फ्राइड यांनी व्याख्या केलेली आहे अबोध अवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. आणि विल्यम वुंट यांनी व्याख्या केलेली आहे बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र. मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली? तर ही व्याख्या केली आहे जे.बी. वॉटसन यांनी. मानसशास्त्र हे डॅश शास्त्र आहे. तर मानसशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे. पुढचा प्रश्न. मानसशास्त्र हे शिक्षणाचे आधारभूत शास्त्र आहे असे कोणी म्हटले आहे? मानसशास्त्र हे शिक्षणाचे आधारभूत शास्त्र आहे असे कोणी म्हटले? स्किनर यांनी. पुढचा प्रश्न. मानसशास्त्राची आधुनिक व्याख्या काय आहे? तर मानसशास्त्राची आधुनिक व्याख्या आहे मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचा व मानसिक प्रक्रियांचा शास्त्रशुद्ध अभ्यास. मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचा व मानसिक प्रक्रियांचा शास्त्रशुद्ध अभ्यास. पहिली महिला मानसशास्त्रज्ञ कोण? पहिली महिला मानसशास्त्रज्ञ मार्गारेट फ्लाय. जॉन बी वॉटसन डॅश या देशाचे मानसशास्त्रज्ञ होते. अमेरिका. मानसशास्त्राचे मूळ डॅश ग्रीक संस्कृतीत आढळते. मानसशास्त्राचे मूळ प्राचीन ग्रीक संस्कृतीत आढळते.
डॅश यांच्या मते मानसशास्त्र अजूनही पूर्वप्रतिमान अवस्थेत आहे. तर थॉमस कुहन यांच्या मते मानसशास्त्र अजूनही पूर्वप्रतिमान अवस्थेत आहे. मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कोणत्या वर्षी सुरू झाली? मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा 1879 साली सुरू झाली जर्मनी येथे. 1879 पर्यंत मानसशास्त्र हे डॅशची शाखा म्हणून अस्तित्वात होते. तर बघा 1879 पर्यंत मानसशास्त्र हे रचनावादाची शाखा म्हणून अस्तित्वात होते. पुढचा प्रश्न, मानसशास्त्राचा स्वतंत्र शाखा म्हणून उदय केव्हा झाला? मानसशास्त्राचा स्वतंत्र शाखा म्हणून उदय केव्हा झाला? तर याचं उत्तर आहे जेव्हा विल्यम वुंट यांनी 1879 साली जर्मनीत जगातील पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली, तेव्हा मानसशास्त्राचा स्वतंत्र शाखा म्हणून उदय झाला. अमेरिकन मानसशास्त्राचा जनक म्हणून कोणास म्हटले जाईल? तर अमेरिकन मानसशास्त्राचा जनक म्हणतात विल्यम जेम्स यांना म्हणतात. पुढचा प्रश्न, मनोविश्लेषणाचा सिद्धांत कोणी मांडला? तर मनोविश्लेषणाचा सिद्धांत जो आहे तो मांडला आहे सिगमंड फ्राइड यांनी. पुढचा प्रश्न, रिपब्लिक हा ग्रंथ कोणी लिहिला? तर रिपब्लिक हा जो ग्रंथ आहे तो लिहिला आहे एरिस्टॉटल यांनी. अध्ययनाचा अंतर्ज्ञान सिद्धांत कोणी मांडला? अध्ययनाचा अंतर्ज्ञान सिद्धांत तर हा मांडला आहे गेस्टॉल्ट यांनी. पुढचा प्रश्न, विल्यम वुंट यांनी मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा जर्मनीतील डॅश विद्यापीठामध्ये सुरू केली? तर विल्यम वुंट यांनी मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा जर्मनीतील लिपझिग या विद्यापीठामध्ये सुरू केली. विल्यम वुंट डॅश मानसशास्त्रज्ञ होते? तर विल्यम वुंट हे जर्मन मानसशास्त्रज्ञ होते. प्लेटो हा डॅश तत्वज्ञ होता? तर प्लेटो हा ग्रीक तत्वज्ञ होता. पुढचा प्रश्न, 1916 साली नरेंद्रनाथ सेन गुप्ता यांनी डॅश विद्यापीठात पहिला मानसशास्त्र विभाग सुरू केला? तर याचं उत्तर आहे कलकत्ता विद्यापीठात. डी ॲनिमा हा ग्रंथ कोणी लिहिला? डी ॲनिमा हा ग्रंथ लिहिला आहे एरिस्टॉटल यांनी. रचनात्मक मानसशास्त्राचे जनक कोणास म्हटले जाते? तर रचनात्मक मानसशास्त्राचे जनक विल्यम वुंट व टिचनेर यांना म्हटले जाते. शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे काय? शैक्षणिक मानसशास्त्र तर याचं उत्तर आहे मानसशास्त्राची शाखा की ज्यात अध्ययनकर्त्याच्या शैक्षणिक गरजा आणि त्यांचे वातावरण ह्या संबंधी वर्तनाचा अभ्यास केला जातो, त्यास शैक्षणिक मानसशास्त्र म्हणतात. अध्ययन अध्यापनाशी संबंध असणारी शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय. ही व्याख्या कोणी केली? तर ही व्याख्या केली आहे स्किनर यांनी. ज्ञान हे अंतर्भूत असते असे कोणाचे मत होते? तर असे मत होते प्लेटो यांचे. पुढचा प्रश्न, व्यक्तिमत्वाची जडणघडण पहिल्या 5 वर्षात होते असे कोणाचे मत होते? व्यक्तिमत्वाची जडणघडण पहिल्या 5 वर्षात होते
असे मत होते सिगमंड फ्रायड यांचे. शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक कोणास म्हटले जाते? शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक पेस्टॉलॉजी यांना. प्रत्येक मूल हे कोरी पाटी घेऊन जन्माला येते आणि ज्ञान हे अध्ययन व अनुभवातून मिळवले जाते. प्रत्येक मूल हे कोरी पाटी घेऊन जन्माला येते आणि ज्ञान हे अध्ययन व अनुभवातून मिळवले जाते, असे कोणाचे मत होते? तर याचं उत्तर आहे जॉन लॉक. प्रत्येक मूल हे कोरी पाटी घेऊन जन्माला येते आणि ज्ञान हे अध्ययन व अनुभवातून मिळवले जाते. महत्वाचं आहे बघा, लक्षात ठेवा. हे जॉन लॉक यांचं मत होतं. बुद्धी विकास सिद्धांत कोणी मांडला? बुद्धी विकास सिद्धांत तर हा मांडला आहे जीन पियाजे यांनी. बोधात्मक अनुभव ही संज्ञा कोणी मांडली? तर बोधात्मक अनुभव ही संज्ञा मांडली आहे विल्यम वुंट यांनी. डॉक्टर सिगमंड फ्रायड यांनी मानसशास्त्राचा डॅश दृष्टिकोनातून विचार केला. डॉक्टर सिगमंड फ्रायड यांनी मानसशास्त्राचा डॅश दृष्टिकोनातून विचार केला. तर याचं उत्तर आहे अबोधावस्थेच्या दृष्टिकोनातून. पुढचा प्रश्न, आत्मनिरीक्षण पद्धती कोणी विकसित केली? आत्मनिरीक्षण पद्धती विल्यम वुंट यांनी. निर्माण व शोध सिद्धांत कोणी मांडला? निर्माण व शोध सिद्धांत मांडला आहे जीन पियाजे यांनी. आधुनिक मानसशास्त्राचे जनक कोणास म्हटले जाते? तर आधुनिक मानसशास्त्राचे जनक म्हटले जाते विल्यम जेम्स यांना. आपल्या वर्तनाच्या मागच्या प्रेरणांची आपल्याला जाणीव नसते. बघा, लक्षात घ्या, आपल्या वर्तनाच्या मागच्या प्रेरणांची आपल्याला जाणीव नसते, असे कोणाचे मत होते? तर असे मत होते सिगमंड फ्रायड यांचे. पुढचा प्रश्न, साधारण 1950 ते 60च्या दशकात मानसशास्त्राच्या अभ्यासाचा केंद्रबिंदू वर्तनावरून डॅशकडे सरकला. तर याचं उत्तर आहे बोधात्मकतेकडे. वर्तनवादाचा पुरस्कार कोणी केला? वर्तनवादाचा पुरस्कार तर वर्तनवादाचा पुरस्कार केला आहे जॉन वॉटसन यांनी. पुढचा प्रश्न, नैतिक विकास सिद्धांत कोणी मांडला? तर हा मांडला आहे लॉरेन्स कोहलबर्ग यांनी. डॅश यांच्या मते तर्कसंगतता हे व्यक्तीला आपल्या जीवनाचे ध्येय गाठण्यासाठी आणि आनंदी राहण्यासाठी मदत करते. तर कोणाच्या मते? डॉक्टर अल्बर्ट एलिस यांच्या मते तर्कसंगतता हे व्यक्तीला आपल्या जीवनाचे ध्येय गाठण्यासाठी आणि आनंदी राहण्यासाठी मदत करते. डॅश यांनी स्वार्थीपणा हा सद्गुण असल्याचे म्हटले. डॅश यांनी स्वार्थीपणा हा सद्गुण आहे असे म्हटले आयन रँड यांनी. डॅनियल गोलमन हा डॅश मानसशास्त्रज्ञ होता. तर डॅनियल गोलमन हा अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होता. अध्ययन उपपत्ती मांडण्याचा पहिला बहुमान कोणी मिळवला? तर याचं उत्तर आहे थॉर्नडाईक यांनी. पुढचा प्रश्न, अभिजात अभिसंधान उपपत्ती कोणी मांडली? अभिजात अभिसंधान उपपत्ती मांडली आहे पॅव्लव यांनी. पुढचा प्रश्न, साधक अभिसंधान उपपत्ती डॅश यांनी मांडली? साधक अभिसंधान तर एक उपपत्ती मांडली आहे B.F. स्किनर यांनी. प्रयत्न प्रमाद उपपत्ती कोणी मांडली? प्रयत्न प्रमाद थॉर्नडाईक यांनी. पुढचा प्रश्न,
थॉर्नडाईकची उपपत्ती डॅशवर आधारित आहे. तर थॉर्नडाईकची उपपत्ती जी आहे ती साहचर्यवादावर आधारित आहे. बुद्धिमापनाचे जनक कोणास म्हटले जाते? बुद्धिमापनाचे. तर याचं उत्तर आहे अल्फ्रेड बिने यांना. अव्यक्त बुद्धिमत्ता. अव्यक्त बुद्धिमत्ता ही संकल्पना कोणी मांडली? अव्यक्त बुद्धिमत्ता स्टेनबर्ग यांनी. सामान्य व बालकाच्या वाढ विकासाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे डॅश होय. सामान्य बालकाच्या वाढ व विकासाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे बालमानसशास्त्र होय. बालकाच्या स्वाभाविक गुणांच्या विकासासाठी योग्य वातावरण व संधी उपलब्ध करून दिले पाहिजे. बालकाला निसर्गात खेळू व बागडू दिले पाहिजे, असे कोणाचे मत होते? रुसो यांचे. बुद्धिमापन परिणाम श्रेणी कोणी मांडली? बुद्धिमापन परिणाम श्रेणी कोणी मांडली? तर याचं उत्तर आहे बिने व सायमन यांनी. रुसोने बालकाच्या नैसर्गिक वर्तनाला महत्त्व देऊन शिस्तीबंधाचा डॅशचा दृष्टिकोन नाकारला. तर रुसोने बालकाच्या नैसर्गिक वर्तनाला महत्त्व देऊन जॉन लॉकचा शिस्तीबंधाचा दृष्टिकोन नाकारला. विल्यम वुंट यांनी मूलभूत मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करण्यासाठी कोणती पद्धती वापरली? विल्यम वुंट यांनी मूलभूत मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिक पद्धती वापरली. दी एमिली डी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर हा ग्रंथ लिहिला रुसो यांनी. पुढचा प्रश्न. मानसिक वय ही संकल्पना कोणी मांडली? तर ही संकल्पना मांडली आहे अल्फ्रेड बिने यांनी. डॅश या मानसशास्त्रज्ञाने किंडरगार्टन पद्धतीची मांडणी केली. फ्रेडरिक फ्रोबेल या मानसशास्त्रज्ञाने किंडरगार्टन पद्धतीची मांडणी केली. मॉन्टेसरी मेथड कोणी मांडली? मॉन्टेसरी मेथड. तर मॉन्टेसरी मेथड मारिया मॉन्टेसरी यांनी मांडली. वर्तन बरोबर उद्दीपक अधिक जीव अधिक प्रतिक्रिया हे वर्तनाचे सूत्र कोणी मांडले? तर हे वर्तनाचे सूत्र वुडवर्थ यांनी मांडले. ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथे ग्राम बाल शिक्षण केंद्र कोणी स्थापन केले? अनुताई वाघ व ताराबाई मोडक यांनी. इंडियन सायकोलॉजिकल असोसिएशनची स्थापना केव्हा करण्यात आली? इंडियन सायकोलॉजिकल असोसिएशनची स्थापना 1925 साली करण्यात आली. बालकाच्या जन्मपूर्व अवस्थेपासून पौगंडावस्थेपर्यंतच बालकाचा विकास कसा होतो याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे बालमानसशास्त्र, अशी व्याख्या कोणी केली? तर याचं उत्तर आहे हरलॉक. बालकाच्या जन्मपूर्व अवस्थेपासून पौगंडावस्थेपर्यंत बालकाचा विकास कसा होतो त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे बालमानसशास्त्र, अशी व्याख्या केली आहे हरलॉक यांनी. जॉन ड्यूईने डॅश शिक्षणाचा पुरस्कार केला? तर जॉन ड्यूईने कृतिशील शिक्षणाचा पुरस्कार केला. समाजमिती तंत्राचा शोध कोणी लावला? समाजमिती तंत्राचा शोध. तर याचं उत्तर आहे मोरेना यांनी. प्राचीन काळामध्ये डॅश विषयात मानसशास्त्राचा विचार केला जात होता? तर प्राचीन काळामध्ये तत्वज्ञान या विषयात मानसशास्त्राचा विचार केला जात होता. भारतीय चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञांची संघटना केव्हा सुरू करण्यात आली? भारतीय चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञांची संघटना 1968 साली सुरू करण्यात आली. कार्यवादाचा विचार प्रवाह कोणी मांडला? कार्यवादाचा विचार प्रवाह विल्यम जेम्स यांनी मांडला. सिग्मंड फ्रॉइड यांनी डॅशच्या दशकात मनोविश्लेषण याचा सिद्धांत मांडला?
मनोविश्लेषणाचा सिद्धांत मांडला? तर सिग्मंड फ्राइड यांनी 1890च्या दशकात मनोविश्लेषणाचा सिद्धांत मांडला. अनुकरण पद्धती कोणी मांडली? अनुकरण पद्धती हेगार्टी यांनी मांडली. वर्तनवादाचा विचार प्रवाह कोणी मांडला? वर्तनवादाचा विचार प्रवाह जॉन बी वॅटसन यांनी मांडला. भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना कोणी मांडली? भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना मांडली आहे डॅनियल गोलमन यांनी. बहुघटक सिद्धांत कोणी मांडला? बहुघटक सिद्धांत थॉर्नडाईक यांनी मांडला. घटक पद्धती कोणी मांडली? तर घटक पद्धती मांडली आहे डॉक्टर मॉरिसन यांनी. पुढचा प्रश्न, 1950 ते 60च्या दशकात मनोविश्लेषणवादास व वर्तनवादास मागे टाकणाऱ्या डॅशचा उदय झाला. तर 1950 ते 60च्या दशकात मनोविश्लेषणवादास व वर्तनवादास मागे टाकणाऱ्या बौद्धिक उपपत्तीचा उदय झाला. बौद्धिक उपपत्तीचा उदय. सर्वसाधारणपणे डॅश यांना बौद्धिक उपपत्तीचा जनक मानले जाते. सर्वसाधारणपणे डॅश यांना बौद्धिक उपपत्तीचा जनक मानले जाते. तर याचं उत्तर आहे अल्हरीस नेसर यांना. मानसशास्त्र हे शिक्षणाचे आधारभूत शास्त्र आहे. मानसशास्त्र हे शिक्षणाचे आधारभूत शास्त्र आहे असे डॅश यांनी म्हटले. तर कोणी म्हटले आहे? स्किनर यांनी. मानसशास्त्र हे शिक्षणाचे आधारभूत शास्त्र आहे असे स्किनर यांनी म्हटले आहे. वातावरणाच्या निरीक्षणात्मक अंतर्क्रियेतून बालक शिकते असे मत डॅश यांनी मांडले. वातावरणाच्या निरीक्षणात्मक अंतर्क्रियेतून बालक शिकते असे मत अल्बर्ट बांदुरा यांनी मांडले. भारतीय उपयोजित मानसशास्त्र अकादमीची स्थापना केव्हा करण्यात आली? भारतीय उपयोजित मानसशास्त्र अकादमीची स्थापना 1962 साली करण्यात आली. डॅश यांच्या मते बालकाची कार्यक्षमता भिन्न असते. बालकाची बौद्धिक क्षमता ज्या क्षेत्रात असतील त्याप्रमाणे बालकाला मार्गदर्शन मिळाले पाहिजे. तर याचं उत्तर आहे प्लेटो यांच्या मते बालकाची कार्यक्षमता भिन्न असते. बालकाची बौद्धिक क्षमता ज्या क्षेत्रात असतील त्याप्रमाणे बालकाला मार्गदर्शन मिळाले पाहिजे असे प्लेटो यांचे मत होते. संकल्पना प्रतिमानाचे जनक कोणास म्हटले जाते? संकल्पना प्रतिमानाचे जनक जेरोम ब्रुनर. सिग्मंड फ्राइड आणि जीन पियाजे यांनी डॅश पद्धतीचा मोठ्या प्रमाणात वापर केलेला आहे. तर सिग्मंड फ्राइड आणि जीन पियाजे यांनी वृत्तेतिहास पद्धतीचा मोठ्या प्रमाणात वापर केलेला आहे. वृत्तेतिहास. अध्ययनाचे तास आणि परीक्षेतील गुण यांच्यात डॅश सहसंबंध असतो. तर अध्ययनाचे तास आणि परीक्षेतील गुण यांच्यात धन सहसंबंध असतो. डॅश यांच्या मते मानसशास्त्र अजूनही पूर्वप्रतिमान अवस्थेत आहे. तर याचं उत्तर आहे थॉमस कुहन यांच्या मते मानसशास्त्र अजूनही पूर्वप्रतिमान अवस्थेत आहे. बोधात्मक विकास प्रतिमान कोणी मांडले? बोधात्मक विकास प्रतिमान पियाजे व कोहलबर्ग यांनी मांडले. पुढचा प्रश्न, डॅश करता येणे हे मानसशास्त्राचे एक महत्वाचे ध्येय आहे. तर याचं उत्तर आहे पूर्वकथन करता येणे हे मानसशास्त्राचे एक महत्वाचे ध्येय आहे. रचनावादाचा पुरस्कार कोणी केला? रचनावादाचा पुरस्कार केला आहे टिचनेर व विल्यम वुंट यांनी. अग्रत संघटक प्रतिमान कोणाचे आहे? अग्रत संघटक प्रतिमान. तर याचं उत्तर आहे डेव्हिड असुबेल यांचे. पुढचा प्रश्न,
वर्तनवादाचा पुरस्कार कोणी केला? वर्तनवादाचा पुरस्कार. तर वर्तनवादाचा पुरस्कार केला जॉन बी वॉटसन यांनी. पुढचा प्रश्न. प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक डॅशला ओळखले जाते. तर प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक कोणास ओळखले जाते? विल्यम वुंट यांना प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक म्हटले जाते. डॅश यांनी मानव व मानवेतर प्राणी यांच्यात अंशतः फरक असतो असे सांगितले. डॅश यांनी मानव व मानवेतर प्राणी यांच्यात अंशतः फरक असतो असे सांगितले चार्ल्स डार्विन यांनी. मानव व मानवेतर प्राणी यांच्यात अंशतः फरक असतो असे सांगितले. सामाजिक अभिरूपता प्रतिमान. सामाजिक अभिरूपता प्रतिमान कोणी मांडले? तर सामाजिक अभिरूपता प्रतिमान जे आहे ते मांडले आहे बुकॉक व गुल्सेकॉव्ह यांनी. बुकॉक व गुल्सेकॉव्ह. वृत्तेतिहास पद्धती डॅश मानसशास्त्राच्या सहाय्याने उपयोगात आणली जाते. वृत्तेतिहास पद्धती डॅश मानसशास्त्राच्या सहाय्याने उपयोगात आणली जाते. तर याचं उत्तर आहे चिकित्सा मानसशास्त्राच्या सहाय्याने. वृत्तेतिहास पद्धती चिकित्सा मानसशास्त्राच्या सहाय्याने उपयोगात आणली जाते.